थेट जाऊयात मंदार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 10 मतदारसंघांचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक मातब्बर लोकांच्या लढती आहेत, अनेक वरिष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माढामध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांनी खूप जास्त प्रयत्न केले या जागेसाठी. 2 छत्रपतींची प्रतिष्ठा पणाला लागते. काय विश्लेषण आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं? पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 10 मतदारसंघांचा समावेश होतो. 2019 साली या 10 पैकी 7 लोकसभेचे मतदारसंघ हे आत्ताच्या महायुतीच्या वाट्याला आलेले होते आणि शिरूर, बारामती आणि सातारा या 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनी विजय मिळवला होता. आता ही परिस्थिती अशीच राहील की बदलली तर कितपत बदलेल या प्रश्नांची उत्तरं घरोघरी शोधली जात आहेत. माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये याची चर्चा आहे. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्यासोबत 4 पत्रकार आहेत. पांडुरंग सांडभोर, दिगंबर दराडे, शैलेश काळे आणि राजेंद्र पाटील. सुरुवात करूयात. या 10 लोकसभा मतदारसंघांपैकी कोणाच्या वाट्याला किती मतदारसंघ जातील आणि त्याची कारणं काय असतील? मला वाटतं तू थेट प्रश्न विचारला. आपण 2014 पश्चिम महाराष्ट्रावर बोलतोय. आपण पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. पण 2014ला देशात जी मोदी लाट आली त्या मोदी लाटेत पश्चिम महाराष्ट्रातलंही गणित बदललं आणि त्यामुळं बऱ्यापैकी भाजपने तिथं पाय रोवले. आजच्या परिस्थितीत सुद्धा 2014 आणि 19 बघितलं तर सर्वाधिक 4 खासदार भाजपचे, त्याच्या पाठोपाठ 3 राष्ट्रवादीचे आणि 3 शिवसेनेचे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे. आजची परिस्थिती मला वाटतं वेगळी आहे. 14ची निवडणूक, 19ची निवडणूक मोदी लाट होती. या निवडणुकीत कुठेही मोदींची लाट नाही दिसलेली, तर सुप्तपणे कुठंतरी भाजपच्या विरोधात लाट दिसली होती. दुसरं एक वैशिष्ट्य या निवडणुकीत दिसलं की ही देशाची जरी लोकसभेची जरी निवडणूक असली तर ही देशाच्या मुद्द्यावर नाही तर प्रत्येक मतदारसंघात एक वेगळा विषय होतो. म्हणजे काहीच कॉमन प्रश्न होते, महागाई असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील. पुणे आणि मावळचा अपवाद सोडला तर पश्चिम महाराष्ट्रातले सर्व मतदारसंघ हे ग्रामीण भागात मोडले जातात. प्रामुख्याने सहकाराचा एक बालेकिल्ला म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं जातो. शेतीचे प्रश्न मोठे आहेत, तिथले स्थानिक राजकीय गणितं असतात, त्यावर ही निवडणूक गेली होती. आणि प्रत्येक मतदारसंघातलं जर वेगवेगळं गणित बघितलं तर मला वाटतं ही परिस्थिती 14च्या विरोधातली आहे 10 वर्षानंतर. आत्ता जरी मागच्या वेळेस 7 विरुद्ध 3 अशी परिस्थिती असेल तर मला वाटतं 10 वर्षानंतर 7 विरुद्ध 3 अशा होईल. म्हणजे महाविकास आघाडी 6 ते 7 जागांवर विजयी होऊ शकते आणि महायुती 3 ते 4 जागांवर विजयी होऊ शकते. महायुती कोणत्या जागांवरती विजय होईल? प्रामुख्याने महायुती म्हटलं तर पुण्याची जागा मला वाटतं महायुतीसाठी जास्त सोयीची वाटते. सांगलीची जागा महाविकास आघाडीला जिंकण्याची चांगली संधी होती, पण तिथं जो काही उमेदवारीचा घोळ घातला गेलाय तर तिरंगी लढत झाली आहे. तिथे विशाल पाटलांचं नाव फार अग्रेसिव्हपणे घेतलं जाते. अपक्ष म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 जागावर एकमेव उमेदवार आहे अपक्ष की ज्याच्या विजयाची खात्री म्हणजे वर्तवली जाते. पण जे काही मतांचं जे काही विभागणी झाली आहे त्याच्यात कुठंतरी ती जागा सांगलीला मिळू शकते. सोलापूरची जागा फार डायसी आहे, म्हणजे काटेकी टक्कर जी म्हणतो आपण ती तिथं झालेली आहे. त्यामुळे सोलापूरच्या जागेबाबत दोन्ही पक्षांना थोडे समान संधी देता येईल. ह्या 3 जागा तर प्रामुख्याने आहेतच. आपण आता बारामतीवरती जाऊयात, जो सर्वाधिक चर्चेला गेलेला जो मतदारसंघ आहे. या ठिकाणी अजित पवार सातत्याने सांगत होते की भावनिक होऊ नका आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या पक्षाकडून ही निवडणूक भावनिक पातळीवरती नेण्याचा प्रयत्न झाला. आपण पाहिलं सांगता सभेमध्ये रोहित पवारांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येणं आणि इतर अनेक गोष्टी. तर मग बारामतीमध्ये काय होईल? म्हणजे तू जसं म्हटलं की बारामतीची उमेदवार जाहीर होण्यापूर्वी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी अजित पवार म्हटले होते की या निवडणुकीत काही मंडळी येतील, तुम्हाला भावनिक करतील. आणि निवडणुकीत तसंच झालं. ही निवडणूक पूर्णपणे भावनिकतेवर गेली होती. कुटुंब विरुद्ध कुटुंबात झाली होती. दोन्ही बाजूला प्लस मायनस आहेत. काही मतदारसंघ हा तसं बघितलं तर बारामती आणि पुरंदर आणि हे भोर या 3 मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार आहेत. उरलेल्या मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे ही अतिशय काटेकी टक्कर झालेली आहे. कुठंतरी ह्या ज्यात खडकवासला जो सर्वात निर्णायक, जिथं 4-4.5 लाख मतदार आहेत, तिथं जवळपास 3.25 लाख मतदार. खडकवासल्याची भूमिका गेल्या 14 असेल 19 असेल मध्ये मोठं मताधिक्य भाजपला मिळालं होतं. त्यामुळे त्या मतदारसंघातली भूमिका निर्णायक होईल. आता थेटपणे कुणीच सांगू शकणार नाही सुप्रिया सुळे निवडून येतील का सुनेत्रा पवार निवडून येतील. दिगंबर, तुम्हाला